नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नवापूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट योगेश रामचंद्र मोरे यांनी भूषविले। अखिल भारतीय ग्राहक पंचायत चळवळीचे संस्थापक स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तज्ञांचे मार्गदर्शन, डिजिटल युगात सजग राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष मंगेश येवले यांनी केले। प्रमुख अतिथी गोपाळ पवार, निवृत्त प्राचार्य यांनी आपल्या मार्गदर्शनात डिजिटल युगात ग्राहकांची होणारी फसवणूक कशी टाळावी आणि ग्राहकांनी कसे सजग राहावे यावर मोलाचे विचार मांडले। तालुका अध्यक्ष मनोज बोरसे यांनी तालुक्यात कोणत्याही ग्राहकाची फसवणूक होत असल्यास तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले। अध्यक्षीय भाषणात ॲडव्होकेट योगेश मोरे यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील विविध तरतुदी आणि ग्राहकांच्या विशेष अधिकारांची सविस्तर माहिती दिली। विजेत्या विद्यार्थ्यांचा आणि शाळांचा सन्मान ग्राहक दिनानिमित्त शहरातील शाळांमध्ये आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन दांडेकर यांनी केले, तर आभार नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी यांनी मानले। समारंभाच्या निमित्ताने या व्यासपीठावरून बोलताना एक मनस्वी आनंद असा झाला की एक शासकीय उपक्रम हा जरी 1986 ला सुरू झालेला असला तरी सुद्धा शासनाचे प्रतिनिधी आणि आम जनतेमधून जे जाणकार लोक असतात, जसे की आज मोरे साहेब आपले सरकारी अभियोक्ता इथे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमावर उपस्थित आहेत, कायद्याच्या जाणीवेतून संबंध नागरिकांना ते चांगलं मार्गदर्शन करू शकतील। परंतु एक उमदा माणूस मनोज बोरसे सारखा, मंगेश येवले सारखे अभ्यासू पत्रकार जेव्हा हे सर्व काही घडून आणतायत, तर स्वाभाविकच आहे की शासनाचेही कायदे चालीरीतीप्रमाणे टिकले पाहिजे आणि ते जनमानसापर्यंत पोहोचले पाहिजे। नेमकं काय होतं, जनमानसामध्ये अजूनही की राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा होतो आणि ग्राहकाचं महत्व इतकं अनन्यसाधारण समाजामध्ये आहे ही जाणीव आपल्या आज 24 डिसेंबर आपल्याकडे 24 डिसेंबर हा दिवस आहे, हा 2005 नंतर राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि आपल्याकडे ग्राहक संरक्षण अधिनियम जो कायदा होता तो 1986 साली लागू करण्यात आला, परंतु राष्ट्रीय ग्राहक दिवस हा 2005 नंतर आपल्याकडे साजरा करण्यात आला आणि जागतिक जो ग्राहक दिवस असतो तो 15 मार्च रोजी वर्ल्ड वाईड साजरा केला जातो। हा जो राष्ट्रीय ग्राहक दिवस आहे हा मुख्यत्वे करून जे आपले ग्राहकांचे अधिकार आहेत त्या संदर्भात आपल्याला एक सहा अधिकार आपल्याला देण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला अधिकार आहे सुरक्षेचा अधिकार, म्हणजे आपण जी वस्तू घेतो, खरेदी करतो, तसंच एखादी सेवा घेतो तर त्या सेवेच्या अनुषंगाने आपल्याला त्यापासून परंतु वेळोवेळी राजाची फसवणूक होते, वेळोवेळी ग्राहकाची फसवणूक होते, कुठंतरी वजनात फसवणूक होते, कुठंतरी मापात पाप होतं, कुठंतरी त्याची एमआरपी सोडून त्याच्याकडनं पैसे घेतले जातात, अधिकचे पैसे घेतले जातात। आपण त्यावेळेस टाळाटाळ करतो, परंतु ग्राहक जागे झाला तर समाज जागे होईल आणि ग्राहक जागरणचं आमचं कर्तव्य होतं की कुठलीही जागृती आणण्याची असेल तर ती विद्यार्थी दशेपासून आणावं लागते। म्हणून आमच्या अध्यक्ष नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष तोरणे मॅडम यांच्या मनात विचार आला की आपण निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ही राबवून विद्यार्थ्यांपासून ही जागृती करावी। म्हणून आम्ही सर्वात आधी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले। आम्ही प्रत्येक शाळेमध्ये ती स्पर्धा राबवली जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये जागृती होईल। विद्यार्थी हा उद्याचा समाज घडवणार आहे, हा उद्याचा समाज आहे। या नात्याने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं। येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती जबाबदारी दिली आहे आणि जमलेले माझे सर्व ग्राहक बंधू आणि भगिनींनो, आज 24 डिसेंबर जागतिक ग्राहक दिन, याला राष्ट्रीय ग्राहक दिन बी म्हणू शकतो आपण।
या ग्राहक दिनानिमित्त आजच्या या मेळाव्याला आपण सर्व उपस्थित राहिलात। या मेळाव्याचा मुख्य उद्देश ग्राहकांपर्यंत त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार पोहोचवण्याचा असतो। आम्ही ग्राहक चळवळीमध्ये गेल्या 10 वर्षापासून काम करत आहोत। माझ्याकडे अनेक पदं, तालुका अध्यक्ष असेल, शहर अध्यक्ष असेल, आता माझी नियुक्ती जिल्हा उपाध्यक्ष म्हणून, तसेच पुरवठा विभागाने आम्हाला अशासकीय सदस्य पदाची दिलेलं आहे, जबाबदारी दिलेली आहे। या ग्राहकांच्या सेवेसाठी आपल्याला मेन जे ग्राहकांमध्ये जनजागृती करायची आहे। सर्वांनी, आपण प्रत्येक जण इथे ग्राहक म्हणूनच असतो। कोणत्याही सेवे आपण काही कुठे ना कुठे सेवेच्या माध्यमातून म्हणा सेवा घेतो किंवा वस्तू खरेदी करतो, तर आपण एक ग्राहक म्हणूनच असतो प्रत्येक ठिकाणी। तर त्या ठिकाणी आपले हक्क आणि आपले अधिकार आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। त्यासाठी आमची ही चळवळ सुरू आहे। नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ।